नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करणार आहोत. तर आज आपला टॉपिक आहे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम. यामध्ये ह्यूमनच्या श्वासोच्छवास या प्रक्रियेमध्ये कोणकोणते ऑर्गन इन्व्हॉल्व आहेत, म्हणजेच श्वासोच्छवासाची प्रक्रिया करताना कोणकोणते अवयव हे त्यामध्ये मदत करतात आणि या सगळ्या ऑर्गननी मिळून जी ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम बनते ते आपण आज इथे पाहणार आहोत. ह्यूमन रेस्पिरेटरी म्हणजे मानवाच्या जे श्वसनाची क्रिया आहे त्यामध्ये कोणकोणत्या ऑर्गनचा काय काय सहभाग असतो आणि ते काय काम करतात हे आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया. ही तुम्हाला इथे समोर तुमच्या एक डायग्राम आहे आणि हीच डायग्राम आहे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीमची. म्हणजे आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती अशा प्रकारे दिसते. यामध्ये आहे हा छोटासा जे आपल्याला इथे ओपनिंग टाईप दिसत आहे, याला इपिग्लॉटिस म्हणतात. इपिग्लॉटिस म्हणतात. त्यानंतरचा हा जो भाग आहे याला लॅरिंक्स म्हणतात. सुरुवातीला मी तुम्हाला एकदा याची ओळख करून देते आणि त्यानंतर सविस्तर हे काय काम करतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तुमच्या कानावरती हे एकदा मी टाकते जेणेकरून याच्याशी तुम्ही फॅमिलियर होणार की हे शब्द तुम्ही कुठेतरी ऐकले आहेत आणि त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. तर हे आहे लॅरिंक्स. त्यानंतर हा जो पाईप आहे याला म्हणतात ट्रकिया. लक्षात ठेवा, हा आहे ट्रकिया. ठीक आहे, 3 भाग बघितलेले आहे, ऑर्गन बघितलेले आहे, इपिग्लॉटिस, लॅरिंक्स, ट्रकिया. ठीक आहे. त्यानंतर हे दोन जे लंग्स आहेत हे आपले लंग्स आहेत. या 2 लंग्सला हा ट्रकिया जोडला गेलेला आहे. हा जो ट्रकिया आहे या लंग्सला कुठेतरी जोडला गेलेला आहे आणि जिथे ज्याने हा जोडतो त्याला ब्रॉन्कस असे म्हणतात. ही जी ब्रांच आहे ना याला ब्रॉन्कस असे म्हणतात. ठीक आहे, इथे आपण पेन यूज करूया, त्याद्वारे मी तुम्हाला सांगते. आता ही जी ब्रांच आहे याला ब्रॉन्कस असं म्हणलं गेलेलं आहे. हे लंग्स आणि हे लंग्स एकच आहे. ठीक आहे, याच्या आतमधील या लंग्सच्या आतमध्ये हे असं असतं. हे एका आपल्या झाडाच्या फांदीप्रमाणे तुम्हाला दिसत असेल. यामध्ये अनेक हे जे ब्रॉन्कस आहे याचे ब्रांचेस झालेले आहेत. याचे या फांदीसारखे ब्रांचेस झालेले आहेत आणि याच फांदीच्या ब्रांचेसला आपण ब्रॉन्कस असं म्हणलेलं आहे. आणि जिथे हे छोटे छोटे फांद्या झालेल्या आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, ब्रॉन्किओल्स म्हणणार आहोत. ठीक आहे, हा ट्रकिया आहे. पुन्हा एकदा पाहूया, एकदा सविस्तर सांगते. हा ट्रकिया आहे. हा जिथे लंग्सला जोडला जातो या ब्रांचेसला म्हणतात ब्रॉन्कस. ठीक आहे, आणि नंतर इथे झाडाच्या फांद्याप्रमाणे या ब्रॉन्कसचे अजून छोटे भाग होतात. याला म्हणतात ब्रँकिओल्स. जसं आपण झाडाचे ब्रांच म्हणता तर त्यावरूनच याला नाव दिलेलं असं समजा. हे ब्रँकिओल्स आहेत. हे छोटे झाले ना, ब्रँकिओल्स आहेत. याला आता हे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. हे काय आहे तर याला अल्ओलाई म्हणतात. याला काय म्हणतात, अल्ओलाई म्हणतात. ठीक आहे, एवढं कळालं. आणि या दोन्ही लंग्सच्या मध्ये हे बघा आपलं सुंदरसं असं हार्ट सिच्युएटेड आहे. आणि या दोन्ही लंग्सला खालून आधार देण्यासाठी हा आपल्याला एक स्ट्रक्चर दिसत आहे जे हाफ स्पियर बनत आहे. याला डायफरगम म्हणतात. याला काय म्हणतात, डायफरगम म्हणतात. ठीक आहे, जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा हे डायफरगम या सिच्युएशनमध्ये या पोझिशनमध्ये सिच्युएटेड होतं आणि जेव्हा आपण आपला श्वास सोडतो म्हणजेच CO2 बाहेर फेकतो तेव्हा हे डायफरगम थोडंसं खाली ताणलं जातं. ठीक आहे, थोडंसं खाली ताणलं जातं म्हणजे असा शेप होईल.
ठीक आहे. त्यानंतर या लंग्सला वरून एक केज लाईक स्ट्रक्चर आहे. केज कशासाठी? तर प्रोटेक्शनसाठी. हे आपलं साखळ्यासारखं इथं केज लाईक स्ट्रक्चर यांनी क्लिअर होण्यासाठी दाखवलेलं आहे. याला कट एंड ऑफ रिबनी हे कवर केलेलं आहे. केज म्हणजे काय? एक कवरिंग आहे याला. तर हे कवर आहे यातून, आणि या कवरच्या आतमध्ये हे दोन्ही लंग्स सिच्युएटेड आहे. ठीक आहे. तर या लंग्सला तुम्हाला या लंग्सच्या इथे आउटर कवरिंग आहे. जशी एखादी न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, सेलला सेल मेम्ब्रेन असते, तशीच या लंग्सला देखील मेम्ब्रेन आहे, कवर आहे. तर याला प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये गॅप आहे, यामध्ये एक फ्लुइड असते, त्याला प्लुरल फ्लुइड असं म्हणतात. ठीक आहे. लंग्स आहे, लंग्सला कवर आहे, त्या कवरिंगला मेम्ब्रेनला काय म्हणतात? प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणतात. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. जी लंग्सची कवरिंग आहे त्याला काय म्हणतात? तर असा क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला आन्सर करायचा आहे प्लुरल मेम्ब्रेन. ही येल्लो कलरने, इथे येल्लोविश कलरने दाखवलेली आहे ना, ते प्लुरल फ्लुइड आहे. आणि हे दोन्ही ब्लॅक कलरने दाखवलेलं आहे ते काय आहे? प्लुरल मेम्ब्रेन आहे. यामध्ये येल्लो कलरचं जे फ्लुइड आहे प्लुरल फ्लुइड आहे. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. याचं फंक्शन काय आहे काय नाही हे आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे. या गोष्टी अगोदर तुम्हाला कळणे गरजेचं होतं, त्यामुळे हे सांगितलेलं आहे. तर चला पाहूया याचं फंक्शन काय आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीराच्या आतमध्ये जो आपण श्वास घेतो तो नाकाद्वारे घेतो. नाकाद्वारे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्याला 2 नॉस्ट्रिल्स आहेत. या 2 नॉस्ट्रिलद्वारे आपण श्वास घेतो. हे समजा नॉस्ट्रिल आहे आणि याद्वारे आपण श्वास घेतला. तो श्वास येतो फॅरिंग्समध्ये. ठीक आहे. फॅरिंग्समध्ये येतो. फॅरिंग्स काय आहे? फॅरिंग्स इथं तुम्हाला दिसणार नाही. तर फॅरिंग्स जे आहे ते कॉमन पॅसेज आहे फूड आणि एअरसाठी. म्हणजे अन्न आणि हवा हे यातून जाते, या फॅरिंग्समध्ये येते, आणि त्या फॅरिंग्स नंतर ती येते लॅरिंग्समध्ये. लॅरिंग्समध्ये आता काय येतं? फक्त हवा येते. फूड कोणत्या ठिकाणाहून? आपल्या इसोफॅगसमध्ये जाते. म्हणजे आपल्या इथे एकच नळी आहे ज्याच्यामध्ये फूड आणि एअर पास होतं आपल्या बॉडीमध्ये. तर ते कोण आहे? कॉमन पॅसेज कोण आहे असंही विचारू शकतात. तर फॅरिंग्स आहे कॉमन पॅसेज. तर जेव्हा हे फूड जातं इसोफॅगसमध्ये आणि एअर येते या लॅरिंग्समध्ये. आता हे लॅरिंग्स आहे काय आहे? हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. लॅरिंग्सला म्हणलं जातं साऊंड बॉक्स. जो आपला आवाज निघतो, आपण बोलतो, ते साऊंड एक दुसऱ्याला ऐकू येणारा साऊंड कुठे तयार होतो? या लॅरिंग्समध्ये. हे एक कार्टिलेजस बॉक्स आहे. कार्टिलेजस मांसाळ असा एक बॉक्स आहे आणि यातून साऊंड बॉक्स म्हणलं जातं याला. यातून आवाज येतो. ठीक आहे. आता हे इपिग्लॉटिस काय आहे? आपल्याला माहिती आहे फॅरिंग्समध्ये फूड आणि एअर येतं. आता हे फूड चुकून या लॅरिंग्समध्ये येऊ नये. कधी कधी आपल्याला ठसका लागतो, आपण म्हणतो ना ठसका लागला, गुचकी लागली. तेव्हा काय होतं? जेव्हा चुकून एखाद्या वेळेस अन्नाचा कण या लॅरिंग्समध्ये आला तर तेव्हा त्या गुचकीद्वारे, त्या ठसक्याद्वारे हे इथला अन्नाचा कण याच्या बाहेर फेकला जातो आणि तो इसोफॅगसमध्ये जातो. कारण अन्न तिथून आपल्या स्टमककडे जातं, ते फेकल्या जातो. कारण इथे तो अन्नाचा कण आला तर प्रॉब्लेम येईल ना, गडबड होईल. त्यासाठीच हे एक, जसं आपण नॉब लावतो, आपल्याला नळ चालू हवा नको हवा असं करण्यासाठी एक नॉब लावतो, तेच नॉब आहे इपिग्लॉटिस. हे नॉब कशावर लावलेलं आहे? लॅरिंग्सवर, जेणेकरून यामध्ये अन्नाचे कण येऊ नये. हे प्रोटेक्टिव्ह आहे, एक नॉब लाईक स्ट्रक्चर. इपिग्लॉटिक्सचं काम कळालं तुम्हाला? लॅरिंग्स काय आहे? साऊंड बॉक्स आहे. त्यानंतर ती हवा ट्रकियामध्ये येते. एअर जे आपण घेतो ना, O2 म्हणा,
ठीक आहे. तो यामध्ये येतो, ट्रकियामध्ये येतो आणि त्यानंतर या ब्रँकियसमध्येही येतो, ब्रँकसमध्ये येतो, नंतर ब्रँकिओल्समध्ये जातो आणि नंतर या छोट्या छोट्या लिफी लाईक स्ट्रक्चर आहे ना त्यामध्ये येतो. आणि ॲक्च्युअल जे CO2 आपण म्हणतो ना, रेस्पिरेशन म्हणजे काय, गॅसेस एक्सचेंज होणं. ॲटमॉस्फिअरमधला O2 हा बॉडीमध्ये येणं आणि बॉडीतील अनवॉन्टेड जो CO2 आहे तो बाहेर फेकल्या जाणं, याला एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणतो, म्हणजेच रेस्पिरेशन म्हणतो. ते ॲक्च्युअल घडतं कुठं, तर या अल्ओलायमध्ये. ठीक आहे. हे बलून लाईक स्ट्रक्चर असतं आणि इथे होतं ॲक्च्युअलमध्ये गॅसेस एक्सचेंज. ठीक आहे. जेव्हा आपण बाहेरील O2 हा आतमध्ये घेतो, म्हणजेच आपण करतो ना असं करतो, तेव्हा बाहेरील O2 आतमध्ये घेतो तर हा डायफ्रागम हा वरच्या बाजूला जातो आणि जेव्हा आपण आतमधील CO2 हा बाहेर फेकतो तेव्हा हे डायफ्रागम या पोझिशनमध्ये येतो, म्हणजे रिलॅक्स्ड होतो. ठीक आहे. तुम्हाला एवढ्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहे. हे पण विचारू शकतात की लंग्स जे आहे त्याला कोणती कवरिंग आहे, तर त्याला जी कवरिंग आहे लंग्सला ती आहे प्लुरल मेम्ब्रेन. त्यामध्ये फ्लूइड आहे, प्लुरल फ्लूइड. आणि ॲक्च्युअल गॅसेस एक्सचेंज कुठं होतं, तर अल्ओलायमध्ये होतं. ठीक आहे. साऊंड बॉक्स कुणाला म्हणतात, तर साऊंड बॉक्स लॅरिंग्सला म्हणतात. एक नॉब लाईक स्ट्रक्चर आहे जे कंट्रोल करते फूडचा कण आतमध्ये या लॅरिंग्समध्ये येऊ नये, त्याला इपिग्लॉटिस असं म्हणलं जातं. ट्रकिया हे एक पाईप आहे जो फ्लो एअर घेऊन जाण्याचं काम करतो. CO2 बाहेर फेकलाही जातो या थ्रू आणि O2 बाहेरचा घेऊन पण येतो. ठीक आहे. एवढं तुम्हाला इथे कळालं असेल आशा करते. काही कळालं नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा आणि तुम्हाला कोणता टॉपिक अजून इथे शिकायला आवडेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. थँक्यू सो मच.